हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे पंचकोनी टेबल मॅट कसं विणायचं ते पाहणार आहोत। सहसा सर्वांनाच असं वाटतं की हे पंचकोनी षटकोनी टेबल मॅट विणायचे खूप अवघड असतं, तर तसं काही नाही। ते अगदी सोप्या पद्धतीने कसं विणायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वप्रथम मी इथे मॅजिक रिंग बनवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण अर्धे 15 खांब विणून घेणार आहोत। ज्यांना ज्यांना असं वाटतं की पंचकोनी षटकोनी अशा प्रकारचे चौकोनी ताटावरचे किंवा टेबल मॅट विणणं खूप अवघड आहे, त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। खूप सोप्या पद्धतीने आणि सोपी अशी ट्रिक वापरून हे टेबल मॅट कसं विणायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्हाला चौकोनी विणायचं असेल तर तुम्ही इथे 4च असे छोटे छोटे सर्कल या राऊंडवरती विणायचे। जर षटकोनी विणायचं असेल तर तुम्ही या राऊंडवरती 6 छोटे छोटे सर्कल विणून घ्यायचे। आपण इथे पंचकोनी विणणार आहोत, तर आपण इथे 5 हे सर्कल विणून घेतलेले आहेत। हे पहा, 3 चेनचं किंवा 2 चेनचं हे सर्कल विणून घ्यायचं। इथे मी 3 चेनचं एक सर्कल बनवलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण सुईवरती 2 वेळेस धागा गुंडाळून घेऊन आपण 4 खांब टाकून घेणार आहोत आणि 2 चेन आणि त्याच सर्कलमध्ये पुन्हा एकदा 4 खांब। प्रत्येक सर्कल आपल्याला याच पद्धतीने विणून घ्यायचं आहे। चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जिथे आपण स्लिप स्टिचने अटॅच केलं होतं छोटे छोटे सर्कल विणताना, तिथेही आपल्याला हे खांब विणून झाल्यानंतर अटॅच करायचं आहे। प्रत्येक सर्कलमध्ये आपल्याला 4 खांब, 2 चेनचा गॅप आणि नंतर 4 खांब अशा पद्धतीने विणायचा आहे। प्रत्येक सर्कलमध्ये आपल्याला 4 ट्रिपल खांब, 2 चेनचा गॅप आणि 4 ट्रिपल खांब अशा पद्धतीने विणायचा आहे। आणि जो मध्ये आपण स्लिप स्टिचने अटॅच केलं होतं छोटे छोटे सर्कल विणताना आधीचे, तिथे आपल्याला अशा पद्धतीने स्लिप स्टिचने अटॅच करायचं आहे। याच पद्धतीने आपल्याला 6ही सर्कल विणून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने दिसेल। हे फ्लॉवर अशा पद्धतीने दिसत आहे। हा आपला मधला स्टार झाला। आता याला आपण ग्रीन कलरने बॉर्डर विणून घेणार आहोत। बॉर्डर कशी विणायची, तर स्लिप स्टिच वगैरे काही नाही, सर्व अर्धे खांब द्यायचे। फक्त मध्ये जो आपण 2 चेनचा गॅप सोडला होता तिथे आपल्याला एक अर्धा खांब, नंतर 2 चेनचा गॅप आणि तिथेच एक अर्धा खांब अशा पद्धतीने विणायचा आहे। स्लिप स्टिच नाही दिली तरी चालते। पण स्टारचा आकार जर छान हवा असेल तर स्लिप स्टिच द्यायची। स्लिप स्टिच कुठे द्यायची, तर आपण सर्वप्रथम हे फ्लॉवर विणताना जे 4 खांब विणून नंतर एक स्लिप स्टिचने अटॅच केलं होतं तिथे एक स्लिप स्टिच द्यायची। इथे एक खांब अर्धा, 2 चेनचा गॅप आणि तिथेच एक अर्धा खांब आणि बाकी सर्व अर्धे खांब आणि जिथे आपण अटॅच केलं होतं स्लिप स्टिचनी तिथे एक स्लिप स्टिच। हे अशा पद्धतीने स्टारचा आकार येईल। फक्त याच राऊंडला आपण स्लिप स्टिचनी अटॅच करून घेणार आहोत, पुढे नाही। हे अटॅच करून घ्यायचं आणि धागा कट करून घ्यायचा आणि परत नंतर आपल्याला गोल्डन कलर अटॅच करायचा आहे। आता इथून पुढे कसं विणायचं ते नीट पहा। पहा, हे पंचकोन आपले तयार झालेले आहेत। हे मी मीडियम साईजचं टेबल मॅट विणलेलं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच पद्धतीने याचा आकार वाढवू शकतात। याच पद्धतीने पुढे विणत जायचं
2 किंवा 3 एक्स्ट्रा घेर घ्यायचे, जेवढं तुम्हाला हवं असेल तेवढं. इथे आपण सर्व आता ट्रिपल खांबने विणणार आहोत. या राऊंडला आपल्याला कसं विणायचं आहे ते पहा. जिथे आपण 2 चेनचा गॅप सोडला होता, प्रत्येक कोपऱ्यावरती आपण 2 चेनचा गॅप सोडला होता, त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने विणायचं आहे. तिथे कसं विणायचं आहे तर 2 खांब, नंतर 2 चेनचा गॅप आणि तिथेच 2 खांब आणि पुढे अर्ध्या खांबांवरती सर्व ट्रिपल खांब विणायचे आहेत. जिथे स्लिप स्टिच दिल्या होत्या आपण, तिथेही आपल्याला ट्रिपल खांबच विणायचा आहे. आता कुठेही आपण स्लिप स्टिच देणार नाही या राऊंडला. हे पहा, दोन खांब, 2 चेनचा गॅप आणि तिथेच 2 खांब. आपल्याला अशाच पद्धतीने फक्त हाच एवढा बदल आहे. हे असं केल्यानंतर कोपरे छान शार्प येतात आणि पंचकोन आपला तयार होतो. याच पद्धतीने सर्व राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. या राऊंडमध्ये वेगळं असं काही नाही, फक्त आपल्याला काय करायचं आहे तर प्रत्येक कोपऱ्यावरती 2 खांब आणि 2 चेनचा गॅप आणि तिथेच 2 खांब विणायचे आहेत. बाकी सर्व ट्रिपल खांबांनी विणून घ्यायचं आहे. जे 2 चेनचा गॅप सुरला होता त्याच्यामध्ये फक्त आपल्याला अशा पद्धतीने विणायचं आणि बाकीचं आहे ते फक्त अशा पद्धतीने ट्रिपल खांबांनी कंप्लीट करून घ्यायचं. इथून पुढे सर्व सोप्या पद्धतीने विणलेलं आहे. हे पहा, शार्प असे कोपरे रेडी होतात आपले अशा पद्धतीने विणल्यानंतर. खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं हे. याच पद्धतीने सर्व विणून घ्यायचं. कुठेही अर्धा किंवा स्लिप स्टिच नाहीये, हे लक्षात ठेवायचं फक्त. आपल्याला आता फक्त काही करायचं आहे तर हे जे कोपरे आहेत त्या कोपऱ्यांवरती आपल्याला 4 खांब विणायचे आहेत. बाकी कुठेही काहीही बदल करायचा नाही. फक्त इथे वाढवल्यानंतर टेबल मॅटचा आकार आपोआप वाढवत जातो. आता ही बॉर्डर कशी विणायची, सर्व अर्ध्या खांबानीच विणायची. फक्त हे जे 2 चेनचा गॅप आहे तिथे आपल्याला एक अर्धा खांब, 2 चेनचा गॅप आणि पुन्हा एकदा तिथेच अर्धा खांब एवढंच करायचं आहे. बाकी सर्व अर्ध्या खांबांनी कव्हर करून घ्यायचं आहे. प्रत्येक कोपऱ्यावरती आपल्याला एक अर्धा खांब, 2 चेनचा गॅप आणि तिथेच एक अर्धा खांब अशा पद्धतीने ह्या 2 चेनच्या गॅपमध्ये विणून घ्यायचं आहे. आणि परत नंतर जे विणलेलं आहे ते सर्व अर्ध्या खांबांनी बॉर्डर कंप्लीट करून घ्यायची. जर तुम्हाला हे असे कलर चेंज नको असतील तर तुम्ही एकाच कलरमध्ये विणायचं असेल तर तुम्ही फक्त जे आपण हे मोठे मोठे ट्रिपल खांब विणलेले आहेत त्याच पद्धतीने विणायचं. फक्त जिथे आपण गॅप सोडलेला आहे त्या गॅपमध्ये 2 खांब, 2 चेनचा गॅप आणि नंतर 2 खांब असं सोडत सोडत जायचं आणि विणत विणत जायचं. पहा हे किती सुंदर दिसत आहे. आता इथून पुढेही आपल्याला अशाच पद्धतीने विणायचं आहे ट्रिपल खांबांनी.
इथे आपण बॉर्डर कंप्लीट करून घेतलेली आहे। आता त्याच्यावरतीही आपण विणणार आहोत। हाही राऊंड आपण त्याच पद्धतीने विणणार आहोत जो सुरुवातीचा आपण विणला होता 2 नंबरचा। सर्व ट्रिपल खांब आणि गॅपमध्ये 2 खांब, 2 चेनचा गॅप आणि पुन्हा 2 खांब आणि बाकी सर्व अर्ध्या खांबाच्या बॉर्डरवरती ग्रीन कलरच्या आपल्याला ट्रिपल खांब विणायचे आहेत। सुईवरती 2 वेळेस धागा घेऊन अशा पद्धतीने आपण 2 2 2 या पद्धतीने धागा विणून घेणार आहोत। आणि यालाही आपण आता ग्रीन कलरने कशी बॉर्डर केली त्याच पद्धतीने रेड कलरनेही बॉर्डर विणून घ्यायची। हे मीडियम आकाराचा टेबल मॅट मी विणलेला आहे। तुम्ही 2 3 4 असे कितीही एक्स्ट्रा राऊंड आणखी घेऊ शकतात। याच पद्धतीने विणायचं। आता या कोपऱ्यावरती 2 खांब, 2 चेन आणि पुन्हा 2 खांब। फक्त कोपऱ्यांवरती आपल्याला बदल करायचा आहे। इथून पुढे 1 मधला स्टार झाल्यानंतर आपल्याला विणून झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फक्त एकच बदल करायचा आहे। मध्ये आपण स्टार विणताना आणि त्याला बॉर्डर विणताना फक्त अर्ध्या खांबाने बॉर्डर केली आणि स्लिप स्टिचने अटॅच केलेला आहे। ते झाल्यानंतर आपण तिथून पुढे फक्त अर्ध्या खांबाने बॉर्डर केली आणि जे कोपरे आहेत त्याच्यावरती 1 अर्धा खांब, 2 चेन आणि पुन्हा एकदा 1 अर्धा खांब असं घेतलं ग्रीननं। आणि आपण गोल्डननी कसं विणलेलं आहे तर प्रत्येक कोपऱ्यावरती आपण 2 खांब, 2 चेन आणि तिथेच 2 खांब असं विणलेलं आहे आणि बाकीचं आहे ते सर्व ट्रिपल खांबांनी कव्हर केलेलं आहे। फक्त हेच लक्षात ठेवा। व्हिडिओमध्ये मी डीपमध्ये दाखवलेलं आहे, तरीही काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये विचारू शकतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत जा। चॅनलवर प्रथमच आला असाल तर सबस्क्राईब करत जा। असेच नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनलवरती शेअर करणार आहोत, सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या कोपऱ्यावरती 2 खांब, 2 चेन, पुन्हा 2 खांब। याच पद्धतीने हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा। पहा, परफेक्ट असा आपला पंचकोन तयार होतो या पद्धतीने विणल्यानंतर। आता याला रेड कलरने बॉर्डर विणून घ्यायची। मी एवढ्याच साईजमध्ये हे दाखवलेलं आहे। इथपर्यंतच कसं विणायचं ते मी सांगणार आहे। पुढे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे आणखी वाढवू शकतात। आता इथे आपल्याला रेड कलरने काही करायचं नाही, फक्त अर्ध्या खांबाने बॉर्डर विणायची आणि प्रत्येक कोपऱ्यावरती 1 अर्धा खांब, 2 चेनचा गॅप सोडायचा आणि पुन्हा तिथेच 1 अर्धा खांब। या पद्धतीने सर्व राऊंड कंप्लीट करून घ्यायचा हा। जर तुम्हाला पुढे विणायचं असेल तर मी गोल्डन कलरने जसे विणलेलं आहे तसं तुम्ही विणू शकतात आणि रेड
आणि ग्रीनने जशी बॉर्डर बनवलेली आहे तशी तुम्ही बनवू शकता। याला लटकनही बसवू शकतात। जे कोपरे आहेत 5 त्याच्यावरती पॉम बसवू शकतात किंवा मण्यांच्या साहाय्याने लटकन बनवू शकतात। तो डेकोरेशनचा पार्ट आहे, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तुम्ही याला सजवू शकतात, डेकोरेट करू शकतात। या पद्धतीने आपले हे टेबल मॅट रेडी होईल। मला तर हे खूप आवडलं। तुम्हाला आवडलं की नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। पहा किती सुंदर दिसत आहे हे। याच पद्धतीने टेबल मॅट विणून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लक्षात ठेवून, आणि बेल आयकॉनही प्रेस करा। पहा परफेक्ट असा पंचकोन आपला रेडी झालेला आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी इथे तुम्हाला या टेबल मॅटची लेंथ कशी वाढवायची ते सांगत आहे। बाय।